आणि आता घेणार आहोत गावखेड्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। 36 जिल्हे 50 बातम्यांमधून। कोकणासह पश्चिम महाराष्ट्रामध्ये मान्सूनचं आगमन। शनिवारपासून राज्यातील विविध भागात पावसाचा जोर वाढणार। राज्यामध्ये मान्सूनचं आगमन। विदर्भातील लवकरच मान्सून दाखल होणार। नागपूरसह विदर्भामध्ये ढगाळ वातावरण। कोल्हापूरमधील सीमा भागामध्ये काल संध्याकाळी ढगफुटी सदृश्य पाऊस। चिकोडी आणि सौंदत्ती परिसरामध्ये तासाभरात पावसाचा थैमान। बीडमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नदी नाले प्रवाहित, तर शेतात देखील पाणी साचलं। रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये पाण्याचा अंदाज न आल्यानं रिक्षा नाल्यात अडकली। स्थानिकांच्या मदतीनं प्रवाशांना बाहेर काढलं। सोलापुरातील मोहोळ तालुक्यामध्ये मुसळधार पावसाचं आगमन। वैराग मोहोळ रस्ता खचला असून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं। राज्य सरकारनं दुधाचा दर न वाढवल्यास उपोषण करणार। दौंडमध्ये सुप्रिया सुळे यांची घोषणा। अजित पवार गटाच्या बैठकीला 5 आमदार अनुपस्थित। 2 आमदार आजारी तर 3 आमदार बाहेर असल्याची माहिती। तर पराभव झाला तरी चालेल, पण अजितदादांची साथ सोडणार नाही, आमदारांचा एकमतानं निर्धार। काही अडचणींमुळे आमदार बैठकीला येऊ शकले नाहीत। आमच्या आमदारांनी कोणालाही संपर्क केला नाही। रोहित पवारांच्या दाव्यावर अजित पवारांचं उत्तर। माझ्या मोबाईलचा वापर सध्या चांगलाच वाढलाय। पवार गटातील इन्कमिंगच्या प्रश्नांवर जयंत पाटलांचं उत्तर।